भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, ही सृष्टी अगाध आहे, तिचा पसारा अमर्याद आहे. या सृष्टीने मानवी जीवनाला नवे आयाम दिलेले आहे. मानवी भावभावनांची परस्पर फार सुंदर गुंफण केलेली आहे. मनुष्याला निसर्गताच मन, बुद्धी आणि भाव संवेदना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे माणसाच्या व्यवहारात संवेदनशीलता, प्रामाणिकता आणि कृतज्ञता हे सुंदर भाव निर्माण झालेले आहे. परस्पर मानवी व्यवहारामध्ये या भावगुणांचा आविष्कार आपल्याला नेहमीच दिसून येतो. या सृष्टीत निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित असे दोन घटक प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. परंतु निसर्ग निर्मित घटक हे चैतन्यशील असल्याने मानव निर्मित अचेतन घटकांवर नेहमीच अधिकार ते गाजवत असतात. कारण अचेतन वस्तूंना माणसाप्रमाणे जीव आणि मन हे नसतात. परंतु प्रसिद्ध कवी द. धामनसकर यांच्या मते अचेतन वस्तूंनाही मन आणि जीव असते. वस्तूंशी माणसाने प्रेमानेच वागले पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते. वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपून टाकणे होईल. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने, संवेदनशीलपणे वागले पाहिजे. करिता मित्रांनो, वस्तूंनाही मानवी भावना असते, ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्यांचे मोल जपावे, त्यांचे मोल जाणावे. वस्तूंशी असलेला स्नेहबंध जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखे संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव आपण जपला पाहिजे अशी शिकवण या कवितेतून आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, सदर वस्तू ही काव्यरचना मुक्त छंदातील आहे. मुक्त छंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतीही बंधने येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजरित्या वापरता येते. या कवितेत नेमके तसेच घडले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी संवाद घडून येतो. साध्या पण आवाहक शब्दातून मोठे तत्व येथे व्यक्त होते. अत्यंत हळूवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्याच साध्या शब्दातून येथे व्यक्त करतात. तर मित्रांनो, अशा कवितेचा आशय समजून घेण्याआधी कवितेचे पान या सदराखाली प्रसिद्ध निवेदिका मधुराणी प्रभुलकर यांनी कवी द. धामनसकर यांची घेतलेली मुलाखत या ठिकाणी आम्ही सादर करीत आहोत. आपण ती बघावी आणि नंतर या कवितेचा आशय आपण जाणून घ्यावा ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. मी द. धामनसकर. निसर्गाशी एकरूप झालेलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. निसर्ग हा धामणसकरांच्या कवितेतून श्वासोच्छ्वासासारखा वाहतो. निसर्गाची विविध रूपे, रंग, आकार तदाकार होऊन अनुभवताना धामणसकरांची कविता डवरून येते. आज वयाच्या 89व्या वर्षी आपण कवितेचं पानसाठी वेळ दिलात आणि कवितेच्या पानातील एक पान सोनेरी केलं.
आपले मनापासून आभार. आज आपल्या बरोबर आहे सर. मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुमच्या सगळ्या कविता वाचताना आम्हाला भरभरून आनंद मिळालाय आणि प्रत्येक कविता वाचताना मला असं वाटतं की तुम्हाला खरंच प्राजक्ताच्या फुलाचं मन लाभलंय का काय. इतकी तुम्ही सहजतेने निसर्गाशी, झाडाशी, फुलांशी, पानांशी त्यांचं मन झालंय तुम्ही जणू. हे कसं, हे प्रेम? याचं एक कारण असं आहे की उपजत मी असं मन घेऊन आलो. पण दुसरं कारण असं आहे की मी अशी चांगली मोठी माणसं वाचली आहे. मुगर, कृष्णमूर्ती, ओशो, नंतर आमच्या गाडगे म्हटले हे डोंगरवर महाराज देखील आणि मराठीतले इतर काही ललित साहित्य. त्यामुळे मन अधिकाधिक उर्वर. कधी कशी सुरुवात झाली काव्य लेखनाला? पण सांगतो मी लहानपणापासूनच मला शाळेत असल्यापासूनच मला कवितांची आवड झाली. नवीन पुस्तकं आली, पाठ्यपुस्तकं, तर मी प्रथम कविता वाचत त्यातला. आणि जोडीला जोड अशी की माझ्या वडिलांना कवितेची आवड होती. ती कधी क्वचित लिहित पण असत, पण मला कविता शिकवण्यात खूप आनंद असतो. आणि सांगण्याची आठवण अशी की रेव्हरंड नारायण वामन टिळक होते, त्यांची एवढे गौरव म्हणून एक कविता आहे. ही कविता ते मला पूर्ण घरी शिकू शकले, कारण कविता अर्धी वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी व्हायला लागायचं. कुठली कविता? एवढे हे गौर्य. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले उदरवरी पांडुरंग निष्कलंक, चंचू तशीच उघडी पदला वगिले, निष्प्राण देह पडला श्रमहीन मान. तुमच्या कुठल्या तुम्हाला शिक्षिका, शिक्षक आठवत आहेत मराठीचे ज्यांनी कवितांची गोडी लावली? आमचे पाऊस कमून सर होते. ते त्यांना वाटायचं की आपण ती जास्तीत जास्त नाट्यपूर्ण करावी. शिवाजी महाराजांचा सावळा दांडेल म्हणून त्याचे खाजे होता, नवीन सरदार होता. त्याच्या तुमचं वाक्य ऐकू विचारलं, खबर झाड उडवूनच सुंदर उडवून राही राही उड्या. तेव्हा ते पावसाळ्यात मास्तर तलवार घेऊन भरत यायचे. पण ते असं वाटतं आता, पण त्यांचा जिव्हाळा खरा होता. तुमची एक कविता ऐकवायची प्रेक्षकांना. होय, तुमची ही कविता मला खूप आवडते, देठाचे स्वातंत्र्य. हो, फुलाला स्वातंत्र्य आहे, कुणाच्याही ओंजळी झोकून द्यायचे स्वतः. मानायचेही मनोमन की देठाशी आपला संबंधच नव्हता. देठाचे स्वातंत्र्य एवढेच की वेदनेतही चेहरा आत्म्यासारखा निर्लेप ठेवायचा. देठाचे स्वातंत्र्य एवढेच की वेदनेतही चेहरा आत्म्यासारखा निर्लेप ठेवायचा. फुलाची कोणी चौकशी केली तर म्हणायचे, छे छे, मी नुसता देठच. पलीकडच्या फूल असलेल्या देठांना विचार. आत्म्यासारखा निर्लेप, मला हा शब्द वाचला तेव्हा मला खूप अंगावर काटा आला. मला असं वाटतं हे सगळे जे कृष्णमूर्तींचे संस्कार याच्यातनं व्यक्त होतात का? आत्म्यासारखा निर्लेप असं का म्हणावं असं वाटलं तुम्हाला याच्यात? काही दुःखद गोष्टी ज्याला स्पर्श करू शकलं नाही. म्हणजे जसं आपला आत्मा, आत्म्याला कसले विकार नाही, त्यामुळे आत्मा निर्लेपच आहे नेहमीचा, कायमचा. मी देठाला आत्म्याची उपमा दिली मला. हे कसं सुचतं तुम्हाला? सहज येतं, ते सहज येतं. म्हणजे ते वाचलेलं असतं ना, त्याचा सारांश कुठेतरी असतो आणि ते मला आवश्यक आहे तुला कविता मी करू शकतो. तुमच्या काय प्रेरणा असतात लिहिताना? सगळं दिसलं पाहिजे प्रेरणा. झाडांविषयी मला खूप प्रेरणा आहे. दादांच्या वर्षी, फुलांच्या वर्षी, पक्कांच्या वर्षी, प्राण्यांविषयी देखील मी कायम खूप मोठ्या प्रेमाने पाहतो आणि मला असं वाटतं त्यांच्याने माझा संवाद होऊ शकतो. तर मी इथून चाललोय आणि समोर कुत्रा येतोय ना, तर तो थांबून मला जागा देतो चालून.
तू बाबा वर्षापासून फिरला आहेस म्हटलं. हे आता आणि इथून चालताना संध्याकाळी माणूस बसले असतात आणि काठी वाजली ते उठत असं मला आनंद. मला खबरच नाही ते मला आपलं असलं. एखादी कविता ऐकवा. हो प्लीज प्लीज. वसंत येतो तेव्हा फुले येतात असे पुस्तक वाचले. वसंत येतो तेव्हा फुले येतात असे पुस्तकात वाचलेले. फुले येतात तेव्हा वसंत असतो हे स्वतः वाचले. परत एकदा. घर वसंत येतो तेव्हा फुले येतात असे पुस्तकात वाचलेले. फुले येतात तेव्हा वसंत असतो हे स्वतः पाहिले. गळून पडलेली रंगीबेरंगी फुले ती पुरती विवर्ण झाल्याखेरीज मातीही त्यांना सामावून घेणार नाही. वृक्षतळी पडलेली ही फुले त्यांनी मातीची पुनर्जन्मासाठी धरणे धरले. झाडाचा निरोप घेणारे फूल येते मी म्हणते आणि झाडाच्याच पायाशी अंग टाकते. म्हणजे सासरी जाणारी मुलगी कमळे इथे म्हणते मी आईच्या पाया. तुमची फुलांची अजून एक कविता मी ऐकवणार आहे. हो. हा तुमचा भरून आलेले आकाश हा जो संग्रह आहे त्यातली पहिलीच कविता जी मला खूप आवडली. सकाळी सकाळी देवासाठी झाडाचे सगळे बहर परडीत घालणाऱ्या भक्ताला युगायुगांचे सोशिक मौन सोडून झाडांनी विचारले, देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का रे कधी? कसा दिसतो? म्हणजे काय? भक्त म्हणाला, रोजच येतो. त्याच्या गळ्यात अगदी तुझ्याच फुलांचा हार असतो. चेहऱ्यावर दर्याद्र भाव आणि महत्वाचं म्हणजे जाण्यापूर्वी आशीर्वादही देऊन जातो. काल तर मुलाला लवकर नोकरी लागेल असं म्हणाल. भक्तांनी मग विचारलं, तुझं कसं? झाड म्हणाल, युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबाडून गेलास तेव्हा देव आयुष्यात प्रथम भेटला. म्हणाला, रडू नकोस झाडा, परत रात्री येईल, नवी फुलं देऊन जाईल. म्हणाला, रडू नकोस झाडा, परत रात्री येईल, नवी फुलं देऊन जाईल. तेव्हापासून देवाने रात्री फुलं द्यायची, भक्तांनी सकाळी न्यायची. हेच फुलांचे जिणे झाले, हेच फुलांचे जिणे झाले. हे आम्ही पण बघतो हो, हे आसपास सगळं, पण हे आम्हाला दिसत नाही. तुम्हाला कसं दिसतं सांगा ना. तुम्ही मगाशी आपल्या गप्पांमध्ये म्हणत होतात की तुम्ही खरं लिहिता, म्हणजे काय थोडंसं सांगा. जे माझ्या अनुभवाला आलेलं आहे ते आणि अशी समज आहे माझी, कवितेने मिळणारे समाधान म्हणजे समाधान किंवा आनंद आहे त्याहून मोठं काहीच नाही, त्याहून मोठं ज्ञानपीठही नाही. आणि काय होतं, हा आनंद ज्यांना अल्पावसाने मिळत नाही ते लोक मग लोकांना कोणत्या वाचून दाखवतील, त्यांचं मत विचारतील कसे काय. आवश्यक जर तुम्ही मनापासून लिहिली असेल ना आणि खरा अनुभव असेल तर असं विचारेल. तुमचे आवडते कवी कुठले? छान कशी आहे, आणि बरेच कवी माझ्या आजची आवडत आहेत. आजच्या कवितेमध्ये मला बरोबर, कारण ते निसर्ग प्रेम सामान्य आहे पण तो छान मानतो ललित त्याच्यामध्ये असं. आणि खरं म्हणतं त्याची ती कविता पादाक्षर वृत्तामधली आहे, म्हणजे हिरवे हिरवे गार घालीचे वगैरे वगैरे. पण तो अशा पद्धतीने म्हणतो की पादाक्षर वाटत नाही आपल्याला. तर एक प्रसंग असा असतो की तळ्यामध्ये झाडाचं आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे आभाळाचं, आणि त्या आभाळा तो खडा मारतो. पण काय होतं बघा, तो म्हणतो अशी साधारणपणे, आभाळाला खडा मारता पाण्यालाही तळाचे गेला, आभाळाला खडा मारता पाण्यालाही तळाचे गेला, कळकन फुटले पाणी आणि अंगावरती गाणी. तुमचे
कवी शंकर वैद्यांशी पण खूप घट्ट ऋणानुबंध होते, त्यांच्याविषयी पण थोडं सांगा. काय झालं, काव्य रसिक मंडळाने, डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाने एक कविता संग्रह टाकला. त्यात माझी कविता होती दिवे म्हणून. आणि त्या संग्रहाचं परीक्षण शंकर वैद्यांनी निवड केलं. आणि मला त्यात फार खूप वाटलं की मला कोणी ओळखत नाही आणि शंकर वैद्य कवी माझ्या कवितेवर बोलतो आणि दिवे त्यांना कविता खूप आवडली. आणि त्यानिमित्ताने व्यवस्थित केलं. नंतर ते खूप संमेलनांना आले तर मी जात असते वगैरे. आणि नंतर तर त्यांचा ग्रुप होता पण गाण्या कवितांचा कवींचा. त्या ग्रुपमध्ये मला त्यांनी घेतलं, मला येत चला म्हणून. आणि मी जात असते. ती आहे कविता दिवे? कुठले दिवे आहेत? दिवे आहेत, ऐकवा ना. दिवे असावे कोमल हळवे, दिवे असावे कोमल हळवे, अंधाराहून उदय जराचे, दिवे लागणी झाल्यावरती अंतर्यामी खिन्न कसेचे. दिवे असावे कोमल हळवे, अंधाराहून उदय जराचे, दिवे लागणी झाल्यावरती अंतर्यामी खिन्न कसेचे. दिवे असावे अबोल प्रेमळ, तिच्या परी जे वाट पाहती, उभे राहुनी व्याकुळ अंतर, येणाऱ्याची चावल घेतली. दिवे असावे आत्मज्ञानी, त्यांना न मुळी गर्व असावा, अंधाराची सत्ता नव्हती इतुका त्यांनी प्रकाश द्यावा. अंधाराची सत्ता नव्हती इतुका त्यांनी प्रकाश द्यावा. दिवे असावे जगनमित्रसे, कुणाशीच त्या वैर नसावे. दिवे असावे जगनमित्रसे, कुणाशीच त्या वैर नसावे. तिमिराशी ही जमेल तेव्हा इतर चिंत्यानी रोध करावा. दिवे असावे रसके जेव्हा, दिवे असावे रसके जेव्हा, ताऱ्यांचे नभ त्यांचे व्हावे. चांदण्यात कधी न कळत त्यांनी हळूच चांदणी होऊन लावली. इयत्ता 10वी, विषय मराठी, पद्यपाठ क्रमांक 6, वस्तू. द. बा. धामणसकर, प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीवरील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. ही कविता मुक्तछंद प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तीच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त होते. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नका त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. अचेतन वस्तूंवर मानवी भावभावनांचे आरोपण करताना कवी असे म्हणतात, कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूचे पुढे वर्णन करताना कवी असे म्हणतात, खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत असतात, त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा द्यावा. बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान द्यावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते, फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. मानवी भावनांची जपवणूक करताना कवी पुढे वर्णन करतात,
वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनीही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जीवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावेत, कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. वस्तूंनाही जीव आणि मन असते, याचे आरोपण करताना कवी पुढे म्हणतात, माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा. अशा प्रकारे मित्रांनो, वस्तू चैतन्यशील असतात, त्यांनाही जीव आणि मन असते. त्यांचेवर विविध मानवी भावभावनांचे आरोपण करून कवींनी वस्तूमधील चैतन्यशीलता आणि संवेदनशीलता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. करिता मित्रांनो, आपणही आपल्या वस्तू हृदयस्थ ठेवून त्या जपायला पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश आपण आत्मसात केला पाहिजे, हेच या कवितेचे उद्दिष्ट आहे. करिता मित्रांनो, या कवितेवर आधारित पुढील प्रश्नसंच आम्ही सादर करीत आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, वस्तूंना कशाची प्रचंड आवड असते? प्रश्न क्रमांक 2 आहे, वस्तूंविषयी कोणता भाव जपावा असे कवीला वाटते? पुढे प्रश्न क्रमांक 3 आहे, वस्तूंजवळ माणसांसारख्या कोणत्या गोष्टी नाहीत? प्रश्न क्रमांक 4 आहे, नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा भाव. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 5 आहे, वस्तू ही काव्यरचना कोणत्या वृत्त प्रकारातील आहे? धन्यवाद मित्रांनो.